रामराम मित्रांनो, कसे आहात? चला तर आज सकाळी सकाळी मी फ्रेश झालो आहे आणि बहिणी माझ्यासाठी गरम गरम दूध बनवले होते. दूध घेतले आणि लगेचच मी काउंटरला निघालो. काउंटरला आल्यानंतर मी शॉपला ओपन करून सगळे काउंटर वगैरे क्लीन केले. सगळं सेटल करून लगेचच देवपूजा केली. मित्रांनो, देवपूजा केल्यानंतर काउंटरला सुरुवात केली. काउंटरला सुरुवात केल्यानंतर काही ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर्स पूर्ण केल्या आणि थोड्याच वेळात पप्पा देखील काउंटरला आले. पप्पा काउंटरला आल्यानंतर मी आणि दादा शेतामध्ये जायचे होते, त्यामुळे शेतात आलो. शेतात चक्कर मारला. आपण बघू शकता मोसंबीच्या बागेमधून मी जात आहे. त्यानंतर लगेचच सोलारकडे आलो. सोलार चालू केले आणि पाण्याचा फ्लो चेक केला. पाण्याचा फ्लो चेक करून आज मोसंबीच्या बागेला पाणी द्यायचे होते, त्यासाठी मी आणि दादा शेतात आलो होतो. आम्ही दोघेही मोसंबीच्या बागेत पाणी लावले आणि मी कांद्याच्या आळीकडे चक्कर मारला. त्यानंतर लगेचच मी मोसंबीच्या बागेकडे आलो. मित्रांनो, आपण बघू शकता बऱ्यापैकी चांगली फुगवण झालेली आहे. त्यानंतर मी शॉपला आलो. आज पप्पांना सामानाच्या ट्रिपला जायचे असल्यामुळे सगळे शॉपचे शेड्यूल व्यवस्थित आवरून मी दुपारी घरी आलो. घरी आल्यानंतर मित्रांनो, आज बालाजीची ऑर्डर देखील आलेली होती. ती ऑर्डर पूर्ण व्यवस्थित चेक केली आणि ऑर्डर चेक करून दुपारी थोडा आराम झाला. त्यानंतर आज 4 वाजता पप्पा बाहेर असल्यामुळे रेग्युलर रूटीनमध्ये काउंटरला आलो. रेग्युलर रूटीनला काउंटरला आल्यानंतर सगळं काउंटर वगैरे क्लीन काउंटरला सुरुवात केली. त्याचबरोबर योगेश भाऊ आज काउंटरला आले होते. ते देखील माझे सर्व ब्लॉग्स बघता. त्याचबरोबर पप्पा देखील आज सामानाच्या ट्रिपला गेलेले होते. त्यानंतर सामान आल्यानंतर सायंकाळी आम्ही सर्व सामान व्यवस्थित उतरायला सुरुवात केली. मित्रांनो, सर्व जागा वगैरे व्यवस्थित केलेली होती. आम्ही सर्व काउंटर वगैरे क्लीन करून ठेवले होते, त्यामुळे सामान व्यवस्थित उतरून घेतले आणि पप्पांनी सर्व सामान चेक करून घेतले. त्यानंतर मी सर्व कामावरून सायंकाळी पॅकअप केले आणि घरी निघालो. धन्यवाद.